नाशिककर फिरायचा प्लॅनिंग करताय मग पेरूच्या वाडीला एकदा नक्की भेट द्या. नाशिकपासून फक्त 11 किलोमीटरपासून लांब असं ठिकाण जे मिसळसाठी खूप फेमस आहे. मिसळप्रेमीसाठी हे ठिकाण खूप म्हणजे खूप बेस्ट आहे. आणि इथेच मिसळच नाही तर पेरूपासून बनलेली खूप सारी पदार्थ इथे मिळतात. जसे की पेरूची लस्सी, पेरूची आईस्क्रीम, पेरूची प्लेट आणि सर्वात युनिक म्हणजे पेरूचा चहा इथे मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं असे एक ठिकाण जे फॅमिली आणि फ्रेंडसाठी खूप मस्त आहे. आणि मिसळची चव सुद्धा तुम्हाला एक नंबर भेटेल इथे. मस्तपैकी झणझणीत रस्सा आणि त्यावरती तरी टाकलेली ही मिसळ तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल. म्हणून तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसाठी नक्की एकदा व्हिजिट करा. आणि प्लस इथला स्टाफ, इथले मॅनेजर खूप पोलाइटली आहे. सर्व्हिसिंगमध्ये तुम्हाला काहीच कमी नाही पडू देणार. आणि मिसळ व्यतिरिक्त इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे ज्या की तुम्ही करू शकता. बोटिंग, इथं पक्षी आहेत बघण्यासारखे, इथे गेम झोन आहे खूप सारे. आणि इथलं सर्वात फेमस आहे जे की बर्ड्स बघणं. ज्यांना बर्ड्स बघणं खूप आवडत असेल, जे बर्ड्स प्रेमी असतील ते इथं नक्की व्हिजिट करू शकता. प्लस इथल्या ॲक्टिव्हिटी ज्या गेम आहेत, हा मी गेम खेळला पण यामध्ये मी खूप वाईट पद्धतीने हारलेली आहे. प्लस इथून तुम्ही फ्रेश हे पेरू सुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि तिथे आईस्क्रीम सुद्धा एकदम फ्रेश बनवून भेटती. आणि इथे पानमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहे. इथे आम्ही फायर पान हा फर्स्ट टाइम ट्राय केला होता आणि आमचा एक्सपिरियन्स तर खूप खूप मस्त होता. आम्ही फेमस असा स्ट्रॉबेरी चॉकलेट बाउल सुद्धा इथे होता. आम्ही तर पेरूची वाडी खूप एन्जॉय केली. मग नाशिककर तुम्ही कधी येताय तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी इथे व्हिजिट करायला?